पक्षाच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर पक्षप्रवेश सोहळा आज झाला आणि या कार्यक्रमाचे आयोजक आपण होता, काय सांगाल? आपल्या जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत भरतजी राजपूत, हे एक डॅशिंग असं नेतृत्व आहे आणि 7-8 महिन्यापूर्वी आम्ही गिरीश चौधरी असतील, आपले 5-6 सरपंच, मी स्वतः, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले लोकप्रिय खासदार हेमंतजी सोरा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेव्हा प्रवेश केला आणि त्या प्रवेश केल्यानंतर एक आपल्या ज्या भागामध्ये खूप चांगलं असं वातावरण निर्माण झालं। याच्या आधीसुद्धा आपला हा जो विभाग आहे तो भारतीय जनता पार्टीचा गडच होता, परंतु हे गड असताना पण मी मागील 7-8 महिन्यापासून बघत होतो की खानोली आपला नाका जो आहे किंवा हा परिसर आहे, त्या परिसरामध्ये आपल्याला एक बसायला BJPचं एखादं ऑफिस नव्हतं। आपण म्हणतोय की बाबा हा आपला गड आहे, पण इथे ऑफिस नाही आहे, हे थोडंसं मला जाणवलं आणि त्याच्या माध्यमातून मग असं विचार केला की आपल्या नाक्यावर इथे ऑफिस का नसावं। आणि त्याच्या माध्यमातून आणि मागे गिरीश चौधरी यांच्या पोलीस विभागामध्ये सुद्धा एक छानसा कार्यक्रम पार पडला। त्याच्यानंतर स्वतः जिल्हाध्यक्ष आम्हाला बोलले की पुढे एक खानोलीमध्ये सुद्धा एक असा चांगला असा कार्यक्रम शशी आपण लावायला हवा आणि त्यांच्या या सूचनेला अनुसरून आता आजचा हा जो आपला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे तो आम्ही इथे गिरीश चौधरी यांच्या साथीनं आम्ही तो घेतला आणि तो पारसुद्धा पाडला। सर्व जवळपास 500 प्रवेश इथे आपण केलेले आहेत आणि आपल्या या खानोली परिसरामध्ये, खानोली विभागामध्ये कंचाळ मंडळाच्या अंतर्गत एक छानसं असं ऑफिससुद्धा आपण इथे हे केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढे भारतीय जनता पार्टीचं जो हा पक्ष आहे तो पक्ष वाढवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि गिरीश बोलला त्याप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजे जीवाजीव असेपर्यंत आपण या पार्टीचे सदस्य राहू आणि त्याच्या माध्यमातून या पार्टीची जेवढी सेवा करता येईल तेवढी निश्चितच आम्ही करू, असा मी तुमच्या समोर मी शब्द देतो। जाहीर पक्षप्रवेश झाला, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हा पक्षप्रवेश झाल्याची जे बोललं जातं, बाहेर वर्तवलं जातं, त्या संदर्भात काय सांगाल? बघा, निवडणुका म्हणाल तर मी 2010 पासून निवडणुका लढत आलेला आहे। पंचायत समितीमध्ये सुद्धा मी निवडणुकीला उभं राहिलो होतो, बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून असो। एक छोट्याशा 10-15 मतांनी त्यावेळेस मी पंचायत समितीला पडलो। त्याच्यानंतर पुढच्या 2019ला राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मी इलेक्शन लढलो आणि जवळपास 1300च्या मताधिक्यानं मी जिल्हा परिषद निवडून आलो। म्हणजे निवडणुका ह्या आपल्याला काही नवीन नाही आहेत आणि योगायोगानं असं झालं की गिरीश चौधरींकडे जो कार्यक्रम झाला त्याच्यानंतर लगेच जिल्हाधिकारी सूचना आल्या की आपण इथे एक कार्यक्रम लावायला हवा, आचारसंहिता पडेल यानं किंवा आचारसंहिता पडण्याच्या आधीच हा आपला एखादा कार्यक्रम व्हावा, या प्रामाणिक हेतूनं हा आपण कार्यक्रम ठेवला आणि एक यशस्वीरित्या हा आपण कार्यक्रम पार पाडलेला आहे। इलेक्शनचं म्हणाल तर तसं डोक्यामध्ये तसं काहीच नाही आहे। एक आरक्षण उद्या आहे माझ्या मते आणि हा 1 महिना आधी आमचा कार्यक्रम नियोजित होता आणि योगायोगानं आज कार्यक्रम झाला आणि आरक्षण उद्या पडतंय। म्हणजे याच्यामध्ये पण कुठल्या प्रकारचं आपलं हे नव्हतं की बाबा आरक्षण पडतंय आणि त्याच्या आधी आपण पटापट हा कार्यक्रम घ्यावा आणि जे आरक्षण पडेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण पडू शकतो, ST पडू शकतो, महिला पडू शकतं। त्याच्यामुळं त्या इलेक्शनला अनुसरूनच किंवा ते लक्षात घेऊन आपण हा कार्यक्रम ठेवला आहे, असं काहीच नाही आहे। एक पक्षाची शुद्ध सेवा या हिशोबाने आणि पक्ष वाढीच्या प्रयत्नाने आपण हा इथे कार्यक्रम आयोजित केला। अशी लोकांची खूपच चर्चा चालू आहे की गिरीश चौधरी सुद्धा पोलीस विभागातून इच्छुक आहेत आणि सुद्धा आणि त्यांच्या साथीला भरपूर काही युवा वर्ग हा सातत्याने पाठीशी राहिलेला आहे। तसं पाहायला गेलं तर इलेक्शन मलाही नवीन नाही आहेत, गिरीश चौधरी यांना सुद्धा नवीन नाही आहेत, पण पक्षश्रेष्ठींचा जो आदेश असेल ज्या प्रमाणे आज ते म्हणालेत की आम्हाला ते खाजगीमध्ये सुद्धा म्हणाले की आपल्याला यावेळेस मागच्या वेळेस वाडा जिल्हा परिषदेच्या ज्या 6 सीट होत्या त्या 6 सीटपैकी एकही सीट भाजपाची नव्हती, पण यावेळेस त्यांनी आपल्याला एक टार्गेट दिलेलं आहे की 6 पैकी 4 जागा ह्या BJPच्या निवडून आल्या पाहिजेत। कारण की वेगवेगळ्या पद्धतीने जर स्वतंत्र पक्ष लढले
तर आता ते भाषणामध्ये म्हणाले भरतभाई की 35 सीट आपल्याला स्वबळावर निवडून आणायचे आहेत. 57 पैकी 35 म्हणजे तुम्ही बहुमताच्या दिशेनं हे करतात की एकट्या पक्षाच्या जीवावर आपल्याला सत्ता हे करायची आहे. आणि त्याच्या हिशोबाने पक्ष जो आदेश देईल किंवा जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही पूर्ण सक्षमपणे पार पाडू, याबद्दल कुठल्या प्रकारची खात्री नाही आहे. जिजाऊच्या माध्यमातून आपण प्रचंड जनसमुदाय तयार केला आणि आता जर स्वतंत्र निवडणूक लढली गेली तर त्यांच्या आव्हानाला आपण कसं सांगतो? शिंदे गटाचं आव्हान आपल्या समोर असणार. जिजाऊ संघटनेमध्ये आम्ही गेली 8-9 वर्षापासून जिजाऊ संघटनेमध्ये आम्ही काम केलं. संघटनेमध्ये काम करण्याचा एक अनुभव आहे, पक्षामध्ये काम करण्याचा एक अनुभव वेगळा असतो आणि संघटनेमध्ये काम करण्याचा एक अनुभव वेगळा असतो. निश्चितच आम्ही या 8 वर्षामध्ये संघटनेमध्ये संघटना कशी वाढवावी, पक्ष कसा वाढवावा या पद्धतीनं आम्ही सर्व तिथून आम्ही पूर्ण शिकलेलो आहोत. म्हणजे त्याच्यातून आम्ही एक मुरलेलो आहोत, त्याच्यामध्ये तो भाग नाही आहे. जिजाऊ संघटनेचे आता शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्याच्याबद्दलही आमचं काही नाही. फक्त एक पक्ष या हेतून की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पार्टीला म्हणजे कुठल्याही तऱ्हेनं आपल्याला हे जे इलेक्शन आहे ते आम्हाला जिंकून द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. प्रत्येक पार्टी ही त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आपली पूर्ण ताकद ही भारतीय जनता पार्टीच्या मागे लावून जास्तीत जास्त जागा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. बोलतात की संघटना वेगळी आणि पक्ष वेगळा, तर तुम्ही संघटनेमध्ये कार्यरत आहेत की नाही? नाही, त्याच्यामध्ये विषय असा होता की संघटना वेगळी आणि संस्था वेगळी. आम्ही संस्थेमध्ये वेगळी आणि पक्ष वेगळा. नाही, त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही जिजाऊमध्ये जेव्हा काम करायचो त्यावेळेस एक हे असायचं की संस्थेचं काम कुणीही करू शकतो, पण संस्थेचं काम कुणीही करू शकतं, संघटनेचं काम हा एक राजकीय कार्यकर्ता आहे तोच करू शकेल. त्या माध्यमातून आज त्यांचं पण एक बरोबर आहे की संघटना आणि पक्ष ह्या दोन वेगळ्या बाजू आहेत. त्याच्यामध्ये संघटना ही तळागाळातून त्याच्यामध्ये काम करते, तिला मर्यादित स्वरूप असतं आणि पक्षाला विस्तीर्ण स्वरूप असतं की पक्ष हा राजकीय पक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष असं स्वरूप असतं आणि संघटना ही एक सीमित काही जिल्ह्यापुरती सीमित असते. आणि राष्ट्रीय पक्षामध्ये आम्ही जेव्हा आल्यानंतर एक खूप चांगला असा आपल्याला अनुभव आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज निश्चितच पुढच्या ज्या इलेक्शनमध्ये आहे ते तुम्हाला या कुडूस आणि पालसाई विभागामध्ये तुम्हाला दिसेलच. सीट कुठलीही लागो, कुडूस आणि पालसाई जिल्हा परिषद गट हे 100% भाजपाच्या माध्यमातून निवडले जातील, ही तुम्हाला मी सर्वांसमोर एक खात्री देतो. जनता पार्टीच्या राहिलेल्या आहेत आणि कायमस्वरूपी भारतीय भाजपामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि तुम्हाला यावेळेस असं का वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये यावं? आम्ही जेव्हा मध्ये होतो त्यावेळेसचे अनुभव जे आम्हाला जे काय आले त्याच्यानंतर असं हे म्हणत आलं की संघटनेमध्ये काम करण्यापेक्षा एक राष्ट्रीय पक्षामध्ये काम केलेलं निश्चितच आपल्याला फायदेशीर आहे. आज भाजपामध्ये सामान्य कार्यकर्ता सुद्धा एक चांगल्या पदावर पोहोचतोय. आपल्याकडं खूप चांगलं असं उदाहरण आहे. आपले या विभागातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे नंदकुमारजी पाटील. ते एक सामान्य कार्यकर्ता, ते पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षांची सुद्धा जबाबदारी दिली. म्हणजे अशा प्रकारचं हे चांगल्या कार्यकर्त्याचं किंवा चांगल्या कामाचं हा पक्ष नेहमीच कौतुक करतो किंवा त्याला नेहमीच प्रोत्साहित करतो आणि ते ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही यावेळेस भाजपामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि निश्चितच आपले जिल्हाध्यक्ष आहेत भरतभाई राजपूत आणि लोकप्रिय असे आपले खासदार आहेत हेमंतजी सोरासाहेब, त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये BJP हे खूप चांगलं काम करते आणि निश्चितच आम्ही एक कार्यकर्ता म्हणून BJP भारतीय जनता पार्टीच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. त्यांच्या पक्षासोबत आम्ही निष्ठावान राहू.